मित्रांनो, आपण आपल्या मालवण सलीमध्ये एक सुंदर मंदिर विजिट करणार आहोत. ते आहे विठ्ठल रुक्माई मंदिर देवबाग. तर या तारामुखी विठ्ठल रुक्माई मंदिराला कोकणची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. तुम्ही बघू शकता किती छान या मंदिराचा कळस आहे. एका मंदिराची एक खासियत आहे, या मंदिराच्या एका बाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला खाडी आणि नदी आहे. तर आपण बघू शकता हा अरेबियन समुद्र, एक अरेबियन समुद्र विशाल असा जनसागर एका बाजूला आहे. तर आपण बीचवर इथे जाऊ शकता. हे मंदिर आहे मध्यभागी आणि त्या मंदिराच्या बाजूने जर आपण सरळ गेलात तर आपल्याला नदी मिळणार आहे. ती कर्ली नदी आहे आणि नदी आणि समुद्राच्या मध्ये देवबाग हे सुंदर बेट आहे. या ठिकाणी फारच असं निसर्गरम्य आणि शांतताप्रिय वातावरण आहे, कारण येथे नारळ आणि पोफळीच्या बागा सर्वत्र पसरलेल्या आहेत. हे देवबाग संगम जवळ असल्याने एक वेगळी शांतता इथे अनुभवायला मिळत आहे. तर आपण आता जाऊया कर्ली नदीकडे. मंदिराच्या तुम्ही बाजूने जर गेला तर समोरच ही कर्ली नदी आहे. इथे तुम्ही बोटिंग करू शकता. बघू शकता पुढे अशा पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांनी आपण पुढे गेलात तर ती कर्ली नदी आहे. अतिशय शांत वातावरण आहे. तुम्ही इथे ध्यानस्थ होऊ शकता, एवढं शांत वातावरण इथे आहे. येथे बोट लावलेले आहेत. आपण बघू शकता ही कर्ली नदी आणि इथं आपण बोटिंगही करू शकता. इथे नावाडी असतात तर आपण त्यांना विचारून इथे बोटिंगचा आस्वादही घेऊ शकतो. तर ही कर्ली नदी आहे. या नदीच्या बाजूलाच मेन मंदिराच्या पुढे एक छोटंसं मंदिर आहे. ते महादेवाचं मंदिर आहे. तिथे शिवलिंग आहे. याचे आपण दर्शन इथे घेऊ शकता. आपण बघू शकता हे छोटंसं मंदिर आहे मेन मंदिराच्या पुढे. इथे आपण महादेवाचं दर्शनही घेऊ शकता. एक शिवलिंग इथे आहे. फार पुरातन मंदिर आहे असे लोक हे म्हणतात. तर जाऊया आपण मेन मंदिराकडे. तर हा मेन मंदिराचा एंट्रन्स आहे. गावातील जे लोकल लोक आहेत यांनी ह्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि आपण बघू शकता हा सभामंडप आहे मंदिराचा. अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि आत्ताच त्यांनी ह्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे. तर आपण बघू शकता फारच सुंदर असं कलाकृती मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण बघू शकता या मंदिराच्या बाहेरच एका बाजूला आपण शिवलिंग आहे तर दुसऱ्या बाजूला एक गणपतीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला हे महादेवाचं शिवलिंग आहे. आपण हे बघू शकता. हे बघा, हे शिवलिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. तर आपण जे मेन मंदिर आहे तिथे जाऊया. तेव्हा आम्ही गेलो तेव्हा हा दरवाजा बंद होता, पण आम्हाला बाहेरून दर्शन घ्यावे लागले. तर आपण बघू शकता तारामुखी विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तर फारच छान असं हे मंदिर आहे. आपण आपल्या मालवण सहलीमध्ये याला डेफिनेटली व्हिजिट करू शकता. तर आपल्याला हे मंदिर कसं वाटलं आम्हाला सांगा आणि विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन या कोकणच्या पंढरीमध्ये आपण अवश्य घ्या अशी माझी इच्छा आहे. थँक्यू.